नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र या यूट्यूब चॅनलवर मी हर्षाली पाटील तुमचं सर्वांचं स्वागत करते. मित्रांनो, आपण भारतीय वित्तीय बाजार या पाठाला सुरुवात केली होती. याच्या पहिल्या भागामध्ये आपण भारतीय नाणे बाजाराविषयी माहिती पाहिली होती. त्यात आपण विशेषतः बँक बाजार याचा अभ्यास केला होता. तर आज आपण इतर पुढचा राहिलेला भाग पाहणार आहोत. तर मित्रांनो, सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओ लेक्चरला. आपण हे पाठ पाहण्याच्या आधी एक गोष्ट मी तुम्हाला सांगते की आपल्या या अभ्यास मित्र या यूट्यूब चॅनलचं टेलिग्रामवर देखील एक चॅनल आहे. अभ्यास मित्र हे नाव आहे त्याचं. तुम्ही तिथे जॉईन करू शकता. शिवाय त्यामध्ये अनेक प्रश्न टाकले जातात, त्याचे पोल घेतले जातात. तुम्हाला जर एखाद्या व्हिडिओची PDF हवी असेल तर ते देखील त्यावर दिले जाते. त्या चॅनलवरती तुम्ही डिस्कशन करू शकता, तुमचे डाऊट्स विचारू शकता. या सर्व गोष्टी तिथे होतील. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तर मित्रांनो, आता आपण आपल्या पाठाला सुरुवात करूया. तर बघा, जेव्हा सुरुवातीला आपण पाहत होतो बँक बाजार वगैरे हे आपण जेव्हा पाहिलं, त्यामध्ये आपण मागणी देय बाजार, शासकीय नाणे बाजार, इतर देखील बाजारांच्या व्याख्या पाहिल्या होत्या. तर बघा, आता मागणी देय बाजार, बँक बाजारानंतर काय येतं तर मागणी देय बाजार. या नाणे बाजारामध्ये काय केलं जातं तर या नाणे बाजारामध्ये कर्ज घेणाऱ्या कोण असतात? बँका असतात. आणि कर्ज देणाऱ्या कोण असतात? त्या देखील बँका असतात. परंतु बँका किंवा वित्तीय विकास संस्था देखील किंवा वित्त व्यवहार करणाऱ्या प्राथमिक व्यापार संस्था देखील यामध्ये असतात. याला काय म्हणतात? मागणी देय बाजार. तर हे मागणी देय नाणे बाजाराचा प्रकार झाला. यामध्ये कर्ज घेणाऱ्या बँका असतात, परंतु कर्ज देणारे कोण कोण असतात? बँका, वित्तीय विकास संस्था किंवा प्राथमिक व्यापारी संस्था. या तीन घटक जे आहेत ते कर्ज देणाऱ्यांमध्ये समावेश असतो. शिवाय ज्या बँकांचं CRR किंवा SLR हे आपल्याला पुढे रिझर्व्ह बँकेच्या चॅप्टरमध्ये पाहायचंच आहे. तर ह्या पुढे आपण याचा अभ्यास डिटेलमध्ये करणार आहोत. फक्त तुम्ही आता एवढं लक्षात ठेवा की CRR म्हणजे रोख राखीव प्रमाण आणि SLR म्हणजे वैधानिक तरलता प्रमाण. तर या ज्या दोन प्रमाण आहेत या राखण्यासाठी देखील कशाची गरज भासते तर रोख पैशांची गरज भासू शकते. आणि ही गरज बँकांना बँक ते बँक नाणे बाजारामधून काय करता येते तर भागवता येत असते. तर मित्रांनो बघा, आता यामध्ये जे एका दिवसासाठीचे व्यवहार असतात ते मागणी देय नाणे बाजारामध्ये होतात. म्हणजे त्यामध्ये काय केलं जातं की एका दिवसाचे व्यवहार मागणी देय नाणे बाजारात होत असताना ते व्यवहार जे आहेत ते 2 टप्प्यामध्ये होतात, पण ते एकाच दिवसात होतात. ते एकाच दिवसाचे त्यामध्ये अंतर असते. आणि दुसऱ्या दिवशी काय होतं, जी ऋणको बँक आहे, ऋणको म्हणजे कोण तर कर्ज घेणारी बँक, ती धनको बँकेला म्हणजे कर्ज देणाऱ्या बँकेला काय करते तर CR दराने व्याज देऊन मुद्दल परत करते. CR म्हणजे कॉल मनी मार्केट रेट, हा एक व्याजदर आहे. तर या दराने व्याज देऊन काय करते, जी मुद्दल असते ती परत करते, ज्याकडून कर्ज घेतलेलं असते त्यांना परत करते. त्यानंतर काय आहे, 2 ते 14 दिवसांचे व्यवहार. हे व्यवहार कशामध्ये होतात तर सूचना देय नाणे बाजारामध्ये हे व्यवहार केले जातात. आणि या व्यवहाराच्या व्याजदराला काय म्हणतात? NR म्हणतात. CR कशाला म्हणतात तर मुदत मागणी देय बाजारामध्ये, आणि NR कशामध्ये असतो तर सूचना देय नाणे बाजारामध्ये. NR म्हणजे काय? नोटीस मनी मार्केट रेट. तर हा 2 ते 14 दिवसाच्या व्यवहारामध्ये असतो. शिवाय 15 ते 12 महिन्यांचे जे व्यवहार आहेत ते मुदत देय नाणे बाजारामध्ये होतात. 15 ते 12 महिन्यांचे व्यवहार कुठे आहेत? मुदत देय नाणे बाजारात. 15 दिवस ते 12 महिने, ठीक आहे. आणि यातील व्याजाच्या दराला काय म्हणतात? TR रेट असे म्हणतात. TR रेट म्हणजे काय? टर्म मनी मार्केट रेट. तर बघा, हे 3 रेट देखील महत्त्वाचे आहेत, CR, NR आणि TR. तर यातील मागणी देय, सूचना देय आणि मुदत देय नाणे बाजाराविषयी माहिती दिलेली आहे. आता आपल्याला पुढे काय पाहायचं आहे? शासकीय नाणे बाजार. तर बघा, शासकीय नाणे बाजार जो आहे याला मुख्यतः काय ट्रेझरी बिलांचा बाजार असे म्हटले जाते. तर ट्रेझरी बिलांचा बाजार, ट्रेझरी बिले काय तर जे सरकार गुंतवणूकदाराला गुंतवणुकीचे काय देत असते तर आपण गुंतवणूक केली तर सरकारकडे, तर सरकार त्याचं काय देते? प्रमाणपत्र देते गुंतवणुकीचं, आणि त्यालाच काय बोलतात? ट्रेझरी बिल असे बोलतात. तर ते ट्रेझरी बिलांचा बाजार कशामध्ये होतो? शासकीय नाणे बाजारामध्ये होत असतो. शिवाय या बाजारामध्ये सरकार कर्ज घेते आणि कर्ज देणारे व्यक्ती, बँका किंवा संस्था असतात. तर बघा, यामध्ये कर्ज कोण घेते? सरकार घेत असते. आणि कर्ज देतं कोण तर व्यक्ती, बँका किंवा संस्था. मित्रांनो, कोणत्या बाजारामध्ये कर्ज कोण घेतं आणि कर्ज कोण देतं हे जरा महत्त्वाचं आहे. यामध्ये कन्फ्युजन नको. मागणी देय बाजारामध्ये काय
बँका कर्ज घेतात आणि कर्ज देणाऱ्या बँका वित्तीय विकास संस्था आणि कोण असतं, प्राथमिक व्यापारी संस्था असतात. आणि इथे शासकीय नाणे बाजारामध्ये कोण असतं, तर सरकार कर्ज घेतं आणि कर्ज देणारे व्यक्ती, बँका किंवा संस्था असतात. तर बघा, हे जे शासकीय नाणे बाजारातील जे व्यवहार आहे ते शासनाचे जे व्यवहार आहेत ते कोण, रिझर्व्ह बँक पार पडत असते. आपली RBI, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हे व्यवहार पार पाडते. शिवाय हे व्यवहार देखील 2 टप्प्यामध्ये होतात आणि याच्या दुसऱ्या टप्प्यात शासन काय करते, तर कर्ज परत करते. ज्यांच्याकडून कर्ज घेतलेलं आहे त्यांना शासन कर्ज परत करते. आता पुढचं आहे रेपो बाजार, रेपो मार्केट. तर बघा, यामध्ये देखील काय आहे, जे कर्ज घेणारे असतात ते बँका असतात आणि जे कर्ज देणारे असतात त्या देखील कोण असतात, बँकाच असतात. म्हणजे कर्ज घेतात ती बँका आणि कर्ज देतात ती बँका. हे सोपं आहे. तर याला काय म्हणतात, रेपो बाजार म्हणतात. यामध्ये पहिल्या टप्प्यात काय करतात, पहिली बँक जी आहे ती दुसऱ्या बँकेला तारण विकून कर्ज घेते. यामध्ये तारण विकून कर्ज घेतली जातात. तर तारण विकून कर्ज घेते आणि दुसऱ्या टप्प्यात काय करते, तर पहिली बँक दुसऱ्या बँकेकडून तारण परत विकत घेऊन कर्ज परत करते. म्हणजे जे घेतलेलं आहे ते परत केलं जातं. अशा प्रकारे यामध्ये 2 टप्प्यात व्यवहार केले जातात. शिवाय याच्यामध्ये हा पुनर्खरेदीचा करार असतो. याला पुनर्खरेदीचा करार असे म्हणतात आणि म्हणूनच या व्यवहाराला काय म्हणतात, रेपो व्यवहार असे म्हणतात. तर हे देखील एक लक्षात ठेवा. नंतर काय आहे, वाणिज्य नाणे बाजार. वाणिज्य नाणे बाजारामध्ये काय आहे ते आता आपण पाहूया. या बाजारामध्ये जे शासकीय व्यवहार आहेत हे व्यवहार सोडले तर बाकीचे सर्व व्यवहार यामध्ये केले जातात. म्हणजे शासकीय व्यवहार वाणिज्य नाणे बाजारामध्ये होत नाहीत. या बाजाराला काही वाणिज्य बिलांचा बाजार देखील म्हटलं जातं. ठीक आहे. नंतर काय आहे की वाणिज्य नाणे बाजारामध्ये काही साधने वापरली जातात व्यवहारासाठी म्हणा किंवा काय. तर ही साधने जी आहेत त्यातील महत्त्वाची साधने आपण पाहणार आहोत. ती पुढे आहेत ठेवी प्रमाणपत्रे आणि वाणिज्य पत्रे. आता बघा, जी ठेवी प्रमाणपत्रे आहेत त्यामध्ये काय असतं की एखादी बँक जर आहे किंवा वित्तीय संस्था आहे त्यातून आपल्याला जर एखाद्या बँकेला एखाद्या वित्तीय संस्थेतून पैसा उभारायचा असेल, बाजारातून पैसा उभारायचा असेल, समजा XYZ बँक आहे, तिला बाजारातून पैसा उभारायचा असेल तर ती बँक काय करते, ठेवी प्रमाणपत्र जी असते ती विकते आणि पैसा उभारू शकते. म्हणजे काय तर ते ठेवी प्रमाणपत्रे असतात ती विकली जातात. म्हणजे जी ट्रेजरी बिल्स असतात जी भारत शासनामध्ये ठेवलेली असतात, ट्रेजरी बिल विकून भारत शासन काय करते, तर पैसा उभारत असते. त्याचप्रमाणे ठेवी प्रमाणपत्रे विकून इथे बँक पैसा निर्माण करू शकते. तर हे ठेवी प्रमाणपत्रांचं झालं. शिवाय वाणिज्य पत्रांमध्ये काय येतं, तर एखादा उद्योगधंदा आहे, एखाद्या उद्योगाला जर बाजारातून कर्ज उभारायचे असेल, एखाद्या उद्योगाला काय करायचे असेल, बाजारामधून कर्ज उभारायचे असेल तर त्याच्यापुढे काही पर्याय असतात की काय करू शकतात, अल्पमुदतीचे कर्ज घेऊ शकतात. आणि जर ते कर्ज घ्यायचे असेल अल्पमुदतीचे तर नाणे बाजारामध्ये काय केलं जातं, वाणिज्य पत्रे विकली जातात. आणि जर दीर्घ मुदतीचं कर्ज घ्यायचं असेल, जास्त मुदतीचं जर कर्ज घ्यायचं असेल तर भांडवली बाजारात ते कर्ज रोखे, त्यांचे जे बॉन्ड्स असतात ते विकले जातात. हे वाणिज्य पत्रांच्या मार्फत व्यवहार केले जातात. तर मित्रांनो, आता आपण वाणिज्य नाणे बाजार काय आहे हे पाहिलेलं आहे. आता आपण पुढे पाहणार आहोत भारतीय बँकांविषयी. भारतीय बँका, परकीय बँका किंवा कोणकोणत्या बँका भारतात आहेत किंवा काय, याविषयी आपण सर्व आता जाणून घेणार आहोत. तर बघा, भारतीय बँका. भारतात काय होतं, तर ज्या प्राथमिक बँका आहेत त्यांचे वर्गीकरण आहे ते 2 याच्यात केलं जातं. कशात, व्यापारी बँका आणि सहकारी बँका यामध्ये वर्गीकरण केलेलं असतं. शिवाय पुढे व्यापारी बँकांचे वर्गीकरण कशात केलेलं आहे, तर सार्वजनिक क्षेत्र बँका आणि खाजगी क्षेत्र बँका असे यात वर्गीकरण पुढे केलेले आहे. आता जे संघटित क्षेत्रातील बँका आहेत, भारतीय रिझर्व्ह बँक, व्यापारी बँका, सहकारी बँका, विकास वित्तीय संस्था, भारतीय सवलत व वित्तीय गृह यांची आपल्याला पुढे माहिती घ्यायची आहे. रिझर्व्ह बँक आपण नंतर पाहणार आहोत. तर आता पहिला याची सर्वांची माहिती आपण घेऊया. तर बघा, पहिली कोणती आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया. तर मित्रांनो, स्टेट बँक ऑफ इंडिया ही जी आहे ती सुरुवातीला नव्हती, तिचे पुढे नाव बदलून स्टेट बँक ऑफ, इम्पिरियल बँकेचे नाव बदलून स्टेट बँक ऑफ इंडिया नाव देण्यात आले. हे आपण पुढे पाहणारच आहोत. मी तुम्हाला पहिल्याच लेक्चरमध्ये म्हटलं होतं की बँक ऑफ कलकत्ताची स्थापना झाली होती, ब्रिटिश शासनाने केली होती. कधी, 2 जून 1806ला. त्यानंतर 15 एप्रिल 1840ला बँक ऑफ बॉम्बे ही स्थापन झाली होती आणि 1 जुलै 1843ला बँक ऑफ मद्रास, या 2 बँका स्थापन झाल्या. आणि या 2 प्रांतीय बँका होत्या, म्हणजे एक बँक, 3 प्रांतीय बँका झाल्या. मग कोणती, बँक ऑफ कलकत्ता, बँक ऑफ बॉम्बे आणि बँक ऑफ मद्रास.
मग 27 जानेवारी 1921ला या तिन्ही बँकांचे एकत्रीकरण, कोणत्या, कलकत्ता, बॉम्बे आणि मद्रास या तिन्ही बँकांच्या एकत्रीकरणातून काय केली, तर एकच इम्पेरियल बँक नावाची बँक अस्तित्वात आणली. इम्पेरियल बँक तिन्हीचं एकत्रीकरण करून स्थापन केली. आणि मग पुढे काय झालं, 1951मध्ये A.D. गोरावाला जे आहेत यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेली अखिल भारतीय ग्रामीण पतपुरवठा सर्वेक्षण समिती, इम्पेरियल बँकेचे नाव SBI करण्याची यांनी शिफारस कधी केली, तर 1954मध्ये केली. म्हणजे कोणी, A.D. गोरावाला यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या अखिल भारतीय ग्रामीण पतपुरवठा सर्वेक्षण समितीने काय म्हटले की इम्पेरियल बँक जी आहे तिचे नाव काय करायचे, तर SBI करायचे. आणि अशी शिफारस त्यांनी कधी केली, 1954मध्ये केली. आणि ती समिती 1951मध्ये स्थापन झाली होती. पुढे 1 जुलै 1955ला इम्पेरियल बँकेचे हस्तांतरण होऊन तिचे नाव काय केले, तर स्टेट बँक ऑफ इंडिया असे नाव ठेवण्यात आले. म्हणजे कधी झाली स्टेट बँक ऑफ इंडिया, 1 जुलै 1955ला. परंतु तिची स्थापना आधीच इम्पेरियल बँकेच्या आधी तेव्हाच झाली होती, परंतु तिचे नाव कधी बदलले गेले, तर 1 जुलै 1955मध्ये. तर 1 जानेवारी 2007ला काय झालं, याच्या आधी 1 जानेवारी 2007च्या आधी इतर जे 8 संस्थाने होती त्यांच्या देखील स्टेट बँक्स बनवण्यात आल्या होत्या, जसे की स्टेट बँक ऑफ सौराष्ट्र, स्टेट बँक ऑफ इंदूर, स्टेट बँक ऑफ हैदराबाद, स्टेट बँक ऑफ पटियाला, त्रावणकोर, म्हैसूर, इतर सगळ्या 8 संस्थानांच्या स्टेट बँक्स होत्या. त्यांची नावं बदलून स्टेट बँक तयार केल्या होत्या. पुढे 1 जानेवारी 2007ला जी काशीनाथ स्टेट बँक, जिची शाखा दिल्लीमध्ये होती, जिचे मुख्यालय दिल्लीमध्ये होते, काशीनाथ स्टेट बँकेचे, ही बँक काय केली, स्टेट बँकमध्ये विलीन करण्यात आली. कधी, 1 जानेवारी 2007ला. आणि 19 नोव्हेंबर 2013ला महिलांचे आर्थिकदृष्ट्या सबलीकरण करण्याच्या उद्देशाने काय केलं, तर भारतीय महिला बँकेची स्थापना केली. म्हणजे बघा, 2013मध्ये महिलांच्या सबलीकरणासाठी, महिलांच्या आर्थिकदृष्ट्या सबलीकरण करण्यासाठी काय केलं, तर भारतीय महिला बँकेची स्थापना करण्यात आली. मित्रांनो, ही जे SBI आहे ही बँक सरकारी व्यापारी बँक म्हणून गणली जाते. म्हणजे ही बँक कशामध्ये येते, तर सरकारी व्यापारी बँकांमध्येच हिचं वर्गीकरण केलेलं आहे. शिवाय हे जे SBI आहे हिचं मुख्यालय कुठं आहे, मुंबईमध्ये. हेडक्वार्टर कुठे आहे, मुंबईमध्ये आहे. आणि SBI ही रिझर्व्ह बँकेचे चलनविषयक धोरण काय करते, तर यशस्वी करते. शिवाय व्यापक व्याजदराने SBI कर्ज देते, लघु उद्योगांना SBI कर्ज पुरवते, बँकिंग व्यवसाय वृद्धिंगत करून तो ग्रामीण व दुर्बल घटकांपर्यंत पोचवत असते. किंवा व्यापारी बँका ज्या आहेत, व्यापारी बँकिंग आहे, त्यामध्ये बहुतांश भाग काय करतं, तर शासकीय नियंत्रणाखाली SBI आणते. ही SBIची काय आहेत, तर उद्दिष्टे आहेत. SBIचे मोटो काय आहे, त्यांचं स्लोगन काय आहे, प्युअर बँकिंग नथिंग एल्स, किंवा विथ यू ऑल द वे, अ बँक ऑफ द कॉमन मॅन, द बँकर टू एव्हरीवन, शिवाय द नेशन बँक ऑन अर्थ. तर मित्रांनो, हे याचे स्लोगन आहेत. ह्यावर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं थोडं कोणत्याही एक्स्ट्रा जास्तीच्या स्पर्धा परीक्षा, आपण म्हणू शकतो की PSI वगैरेच्या सारख्या एक्झाममध्ये यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो थोडं डीपमध्ये, की स्लोगन वगैरे कोणत्या बँकेचं काय, किंवा एखादी मोठी बँक असेल तर तिचं स्लोगन विचारलं जाऊ शकतं. त्यामुळे लक्षात ठेवा, जेवढं राहत असेल तेवढं ठेवण्याचा प्रयत्न करा. पुढे जी SBI आहे ती व्यापारी बँक म्हणून भारतात सर्वाधिक तिचा प्रभाव आहे. म्हणजे भारतातील व्यापारी बँक म्हणून SBIचा एक मोठा प्रभाव आहे. आणि या SBIचे जाळे संपूर्ण भारतभर पसरलेले आहे. तर मित्रांनो, SBI विषयी आपल्याला एवढी माहिती पुरेशी आहे. तर आता आपण राष्ट्रीयकृत बँका काय आहेत ते पाहूया. तर बघा, जी स्टेट बँक आहे आपली SBI आहे आणि तिच्या ज्या सहयोगी बँका आहेत यांच्या हस्तांतरणानंतर काय झाले, तर देशभरातील 70% जास्त ठेवी असणाऱ्या 14 बँकांच्या राष्ट्रीयकरणाचा निर्णय 1969मध्ये घेण्यात आला. किती ठेवी, तर 70%पेक्षा जास्त ठेवी, हे लक्षात ठेवा. केंद्र सरकारने बँकिंग कंपनी अध्यादेश जाहीर केला. कोणता, बँकिंग कंपनी अध्यादेश केंद्र सरकारने जाहीर केला. केंद्र सरकारला काय करायचं होतं, तर आर्थिक विकास आणि नियोजन करायचं होतं. हे कारण त्यांनी देऊन हा बँकिंग कंपनी अध्यादेश त्यांनी जाहीर केला.
आणि ज्या बँकांच्या ठेवी 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त होत्या अशा 14 बँकांचे केंद्र सरकारने काय केले तर राष्ट्रीयकरण केले, नॅशनलायझेशन केले. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे राष्ट्रीयकृत बँकांचे महत्त्व काय असते की शासकीय सर्व आपल्याला जर स्कॉलरशिप जरी कोणत्या याच्यातून मिळत असेल, शाळेतून म्हणा किंवा कॉलेजमधून, जर आपल्याला कोणतीही स्कॉलरशिप मिळणार असेल तर आपल्याला ती बँक अकाउंटवरती येत असते आणि त्यासाठी आपल्याला नॅशनलाइज बँक लागते, राष्ट्रीयकृत झालेली बँक आपल्याला गरजेची असते. तर 14 बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. आता आपल्याला पाहायचं आहे IDBI विषयी. मित्रांनो, आपण IDBI पाहण्याच्या आधी आपण पाहूया की स्टेट बँक ऑफ इंडिया आणि राष्ट्रीयकृत बँका यांमध्ये काय फरक आहे. तर जी स्टेट बँकेसाठी स्टेट बँक ऑफ इंडिया 1955 हा कायदा त्यांनी तयार केला होता आणि हा कायदा अस्तित्वात आहे. आणि राष्ट्रीयकृत बँकांसाठी बँकिंग कंपनी कायदा 1970 आणि 1980 लागू आहे. तर स्टेट बँकेत जे आहेत, तर स्टेट बँक जी आहे ती पण एक राष्ट्रीयकृत बँकच आहे. म्हणजे स्टेट बँकेसहित सर्व बँकांचे काय झालेले आहे, राष्ट्रीयकरण झालेले आहे. तरी पण संपूर्णपणे खाजगी संस्था ज्या असतात किंवा पूर्ण शासकीय हस्तांतरण झालेल्या 13 बँकांना सोडून स्टेट बँक राष्ट्रीयकृत बँका, म्हणजे स्टेट बँकला सोडून 13 बँका या संपूर्णपणे राष्ट्रीयकृत झालेल्या आहेत असे म्हटले जाते. परंतु स्टेट बँक देखील एक राष्ट्रीयकृत बँक आहे, हे लक्षात ठेवा. फक्त ती संपूर्णपणे राष्ट्रीयकृत नाही आहे. तर आता आपण IDBI विषयी जाणून घेऊया. IDBI म्हणजे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया. IDBI बँक भारतीय औद्योगिक विकास बँक मर्यादित. तर बघा, भारतातील जे उद्योग क्षेत्र आहे त्याच्या विकासासाठी काय केलं तर उद्योगांना पतपुरवठा झाला पाहिजे किंवा वित्तीय सेवा पुरवता आल्या पाहिजे, यासाठी भारत सरकारने काय केलं तर IDBI नावाची विकास वित्त संस्था स्थापण्याचा निर्णय घेतला. म्हणजे सरकारने विकास वित्त संस्था जी डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन स्थापण्याचा निर्णय घेतला. आणि 16 मे 1964ला ते भारतीय औद्योगिक विकास बँक कायदा 1964 हा संमत करण्यात आला. आणि या कायद्यानुसार काय केलं तर 1 जुलै 1964ला रिझर्व्ह बँकची उपसंस्था म्हणून IDBIची स्थापना करण्यात आली. कशाची? रिझर्व्ह बँकची उपसंस्था म्हणून IDBIची स्थापना 1964 करण्यात आली. तर 16 फेब्रुवारीला 1976ला IDBIची जी मालकी आहे ती रिझर्व्ह बँकेकडून कुठे गेली? भारत शासनाकडे गेली. आणि त्या 1964 ते 1974 हा जो काळ आहे या काळामध्ये IDBIने विकास वित्त संस्था म्हणूनच काम केले होते. आणि त्यामुळेच ही नाणे बाजारामध्ये ही बँक नव्हती, तर ही बँक कशात मोडत होती? भांडवली बाजारात मोडत होती. परंतु पुढे जाऊन तिचे एक व्यापारी बँक, खाजगी व्यापारी बँक म्हणून स्थापन करण्यात आली. कधी? 1994ला IDBI प्रायव्हेट लिमिटेड करून ही स्थापना करण्यात आली. तर मित्रांनो, या IDBI बँकेचे मुख्यालय जे आहे ते मुंबईमध्ये आहे. आणि यांचं स्लोगन काय आहे? बँक ऐसा दोस्त जैसा, बँकिंग फॉर ऑल, आओ सोचे बडा, हे यांचे IDBI बँकेचे स्लोगन्स आहेत. आणि सर्वाधिक पसंत असलेली आणि विश्वासार्ह बँक म्हणून या बँकेला उदयास येण्याचे ध्येय आहे. तर बघा, त्यांचं ध्येय काय आहे? सर्वाधिक पसंती असलेली व विश्वासार्ह बँक म्हणून उदयास येणे. मित्रांनो, आता आपल्याला प्रादेशिक ग्रामीण बँका जाणून घ्यायच्या आहेत. तर प्रादेशिक बँका, रिजनल रूरल बँक्स, तर हे आपण आता पाहूया. ग्रामीण क्षेत्रामध्ये बघा, जेव्हा स्टेट बँकांनी इतर ज्या बँका आहेत ते 1969 पर्यंत त्यांचं काय झालं? राष्ट्रीयकरण झालं. आणि या राष्ट्रीयकरणानंतर ग्रामीण क्षेत्रात बँकांचा जो प्रसार आहे तो होण्याच्या उद्देशाने 1975मध्ये नरसिंहन यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामीण बँकासाठीचा कार्यगट स्थापन करण्यात आला. आणि या कार्यगटाने काय केलं तर ग्रामीण भागासाठी प्रादेशिक ग्रामीण बँका स्थापन करण्याची शिफारस केली. यांचा उद्देश काय होतं की ही बँक का स्थापन करायची? कारण की एक तर सहकारी बँकांसारखं या बँकांनी स्थानिक गरजावरती लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आणि दुसरं काय तर व्यापारी बँकांच्या आर्थिक स्रोतांचा वापर करून व्यापारी बँकांप्रमाणे काय बनवायचे तर व्यावसायिक बनवायचे, हे यांचे उद्देश होते. तर ह्या प्रादेशिक ग्रामीण बँकांचं हेच उद्देश होतं. आणि ज्या प्रादेशिक ग्रामीण बँका आहेत त्यामध्ये जे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे काय असतो तर सरकारचा वाटा असतो. बघा, प्रादेशिक ग्रामीण बँकांमध्ये प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्षपणे सरकारचा वाटा असतो आणि त्यामुळे त्या सरकारी व्यापारी बँकाच आहेत असे म्हटले जाते. म्हणजे ह्या देखील प्रादेशिक ग्रामीण बँका देखील सरकारी व्यापारी बँकाच असतात.
शिवाय या बँकेचे कार्य काय आहेत, तर लघु आणि सीमांत शेतकऱ्यांना, शेतमजुरांना, ग्रामीण व कुशल कामगारांना लघु मुदतीची कर्जे देणे, म्हणजे कमी मुदतीची कर्जे द्यायची, किंवा जी ग्रामीण अर्थव्यवस्था आहे त्याला वित्त पुरवठा करायचा. तर ही शिवाय इतर ज्या बँका आहेत या बँका कमी व्याजदराने कर्ज देतात, म्हणजे इतर बँकांपेक्षा या बँका काय करतात, तर कमी व्याजदराने कर्ज देत असतात. आणि ज्या ठेवी आहेत त्यावर इतर बँकांपेक्षा चांगले व्याज देतात. म्हणजे हे ग्रामीण भागाच्या विकासासाठी आपण म्हणू शकतो या बँका स्थापन केलेल्या आहेत. तर आता आपल्याला जुन्या खाजगी बँका पाहायच्या आहेत. तर बघा, 1969 पूर्वी स्थापन झालेल्या आणि राष्ट्रीयीकरणातून सुटलेल्या बँकांना जुन्या खाजगी बँका असे म्हटले जाते. कशातून? ज्या राष्ट्रीयकरण ज्यांचे झालेले नाही, परंतु ज्या 1969 पूर्वी स्थापन झाले आहेत त्यांना असे म्हटले जाते. यांचे राष्ट्रीयकरण का नसेल झाले? कारण की राष्ट्रीयकरणासाठी काय आहे, तर 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त ठेवी पाहिजे. परंतु या बँकांमधील ज्या ठेवी होत्या त्या 50 कोटी रुपयांपेक्षा कमी होत्या आणि यामुळे त्यांचं राष्ट्रीयकरण झालं नाही. तर 1980मध्ये काय होती टर्म, की 200 कोटी. 1980मध्ये पुन्हा राष्ट्रीयकरण होण्याचा मार्ग होता, परंतु तेव्हा जी ठेवींची रक्कम होती ती 200 कोटीवर गेलेली होती. त्यामुळे या बँका राष्ट्रीयकृत होऊ शकल्या नाहीत. तर शिवाय या ज्या बँका आहेत त्यांना जुन्या खाजगी बँकामध्ये वर्गीकृत केलं जातं. यामध्ये कोणत्या कोणत्या बँक येतात, तर आपण ज्या कर्नाटका बँक आहे, किंवा सिटी युनियन बँक आहे, धनलक्ष्मी बँक आहे, फेडरल बँक आहे, या सर्व बँका कशामध्ये येतात, तर जुन्या खाजगी बँकांमध्ये मोडतात. तर आता आपण नवीन खाजगी बँका पाहूया. तर बघा, 1969 नंतर खाजगी क्षेत्रामध्ये काय झालं, नवीन बँक स्थापनेला परवानगी मिळायला लागली. कधी? 1969 नंतर. पण ही जी परवानगी होती ती सुरुवातीला मिळत होती खाजगी बँका स्थापन करायला, परंतु ही परवानगी 1969 नंतर द्यायची थांबवली होती. पुढे जेव्हा उदारीकरण झाले त्यानंतर 1991 नंतर त्या उदारीकरणाच्या धोरणानुसार काय केले, तर 3 टप्प्यांमध्ये खाजगी बँका स्थापन करण्यासाठी परवानगी देण्यात आली. म्हणजे 1991 नंतर ज्यांना बँक परवाना मिळालेला आहे या बँकांना काय म्हणतात, नवीन खाजगी बँका असे म्हणतात. तर कोणत्या? 1991 नंतर बँक परवाना मिळालेला बँका. तर ह्या बँका ज्या आहेत त्या ह्यामध्ये कोणती समिती होती, खाजगी बँकेस परवानगी देण्याची शिफारस कोणी केली होती, तर नर्सियन समितीने केली होती. कधी? 1991 मधील. आणि यामध्ये कोणत्या 5 बँका येतात, तर सध्या ज्या सुरू आहेत त्यात ॲक्सिस बँक, DCB बँक, DCB म्हणजेच डेव्हलपमेंटल क्रेडिट बँक, किंवा HDFC बँक, इंडसइंड बँक आणि ICICI बँक. मित्रांनो, जी ॲक्सिस बँक आहे ही पहिला UTI बँक म्हणून देखील हिचे नाव होते. तर या 5 ज्या बँका आहेत त्या नवीन खाजगी बँकांमध्ये मोडतात. तर आता आपल्याला पाहायचं आहे लघु वित्त बँका. या लघु वित्त बँका काय आहेत हे आपण आता पाहूया. तर बघा, ज्या बँका आहेत सर्व त्यांना 2015मध्ये ज्या बँकांमधून 2 बँकांना काय मिळाला होता, वैश्विक बँक परवाना मिळाला होता. आणि इतर परवाने देखील बँकांकडे असतात. तर मग ते कोणते, तर लघु वित्त बँक परवाना आणि देय बँक परवाना हे लायसन्स असतात बँकांचे. हे वैश्विक बँक परवाना एक लायसन्स असतो जो 2015मध्ये 2 बँकांना मिळाला होता. आणि या जे 2 आहेत बाकीचे, जे लघु वित्त बँक परवाना आणि देय बँक परवाना, हे 2 परवाने पुढे आले. तर या बँका ज्या लघु वित्त बँका असतात याच्यामध्ये ठेवींची मर्यादा नसते, म्हणजे तुम्ही किती रुपयापर्यंत, अमर्यादित रुपयापर्यंत ठेवी ठेवू शकता, याची काहीही मर्यादा नसते. आणि 16 सप्टेंबर 2015ला रिझर्व्ह बँकने काय केलं, तर 10 संस्था ज्या आहेत त्यांना लघु वित्त बँका स्थापनेचा तात्पुरता परवाना दिला. म्हणजे रिझर्व्ह बँकेने हा परवाना दिला होता. याच्यामध्ये जे स्मॉल फायनान्स बँक, लघु वित्त बँक म्हणजे काय, तर स्मॉल फायनान्स बँक. तर जे आपण कॅपिटल स्मॉल फायनान्स बँक, किंवा उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक, किंवा AU स्मॉल फायनान्स बँक्स, या ज्या बँका आहेत या कशामध्ये येतात, लघु वित्त बँकांमध्ये येतात. तर हे तुम्ही लक्षात ठेवा. नंतर आपल्याला पाहायचं आहे देय बँका, पेमेंट्स बँक्स पाहायच्या आहेत. तर मित्रांनो, सप्टेंबर 2013मध्ये RBIचे संचालक श्री नचिकेत मोर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या समितीने काय केलं, तर वित्तीय समावेशनाच्या उद्देशाने देय बँका स्थापन करण्याची परवानगी देण्याची शिफारस
केली. कशाच्या उद्देशाने? वित्तीय समावेशनाच्या उद्देशाने त्यांनी काय केली शिफारस की देय बँका स्थापन करण्याची परवानगी द्या. 2013 सप्टेंबरमध्ये RBIचे संचालक श्री नचिकेत मोर यांच्या अध्यक्षतेखाली तर यांनी देय बँका स्थापनेसाठी परवानगी मागितली होती. यामध्ये काहींना परवानगी देण्यात आली तर काहींना देण्यात आली नाही. तर जो आता वोडाफोन एम-पैसा ही जी आहे संस्था हिला अंतिम परवाना मिळालेला नाही आहे, बाकीच्यांना मिळालेला आहे. तर यामध्ये कोणते कोणते येतात की जिओ पेमेंट्स बँक्स, एअरटेल पेमेंट्स बँक, फिनो पेमेंट्स बँक, पेटीएम पेमेंट्स बँक्स. तर या सर्व याच्यामध्ये देय बँकांमध्ये मोडतात. आणि यामध्ये ठेवी स्वीकारणे, ठेवींचा भरणा करणे, देणी भागवणे इत्यादी कार्य देय बँकांकडून करणे काय आहे? अपेक्षित आहे. एक प्रीपेड सेवा देणारी कंपनी अशी याची पात्रता आहे किंवा सुपर मार्केट साखळी, रिअल इस्टेट उद्योग या सर्व गोष्टींना यामध्ये महत्त्व दिलेलं आहे. शिवाय याच्यामध्ये एका ठेवीदाराला एका खात्यामध्ये 1,00,000 रुपयांपेक्षा जास्त ठेवी ठेवता येत नाहीत. म्हणजे ते मर्यादा आहे किती? 1,00,000 रुपयांची. यापेक्षा जास्त ठेवी ठेवू शकत नाही. आता आपल्याला पुढे पाहायचे आहे स्थानिक क्षेत्रीय बँका. मित्रांनो, हे थोडे खूप साऱ्या बँकांचे प्रकार आहेत, परंतु हे महत्त्वाचे आहेत. जनरल लाईफमध्ये पण आपण पाहत असतो खूप साऱ्या बँका, पण कधी आपण विचार करत नाही की ही बँक कोणती आहे. त्यामुळे आपल्याला जर माहीत असलं तर एक जनरल म्हणून पण एक आपल्याला माहिती राहते. तर हे थोडं लक्षात द्या. आता आपण पाहूया स्थानिक क्षेत्रीय बँका, लोकल एरिया बँक्स. तर मित्रांनो, 24 ऑगस्ट 1996ला स्थानिक वित्तीय गरजा भागवण्याच्या उद्देशाने काय केले तर 2-3 जिल्हे आहेत त्यांचे कार्यक्षेत्र असणाऱ्या ज्या खाजगी बँका आहेत त्या स्थापन करण्याचा मार्गदर्शक सूचना कोणी दिल्या? RBIने दिल्या. RBIने जाहीर केल्या की स्थानिक क्षेत्रीय बँका 2-3 जिल्हा क्षेत्र असणाऱ्या ठिकाणच्या. पुढे ह्या ज्या बँका स्थापन झाल्या आणि यांना काय म्हटलं जातं? स्थानिक क्षेत्रीय बँका असे म्हटले गेले. तर जी रिझर्व्ह बँकने जेव्हा हे जाहीर केलं त्यानंतर 227 अर्ज आले होते, परंतु त्यापैकी 10 संस्थांना बँक स्थापनेचा तात्पुरता परवाना देण्यात आला होता. शिवाय जे कॅपिटल लोकल एरिया बँक्स असतात, जे जलंधर स्थित जे बँक असतात त्यांना लघुवित्त बँकेचा परवाना मिळालेला आहे. त्यामुळे ती कॅपिटल स्मॉल फायनान्स बँक झालेली आहे. जी कॅपिटल स्मॉल फायनान्स बँक्स आपण मगाशी पाहिलं तर तिला त्याचा परवाना मिळाल्यामुळे, स्मॉल फायनान्स बँक्सचा परवाना मिळाल्यामुळे ती तशी बँक झालेली आहे. अन्यथा ती देखील एक स्थानिक क्षेत्रीय बँकच होती. तर मित्रांनो, यामध्ये ही बँक स्थापन करताना काय केलं जातं तर 3 जिल्हे असतात जे भौगोलिकदृष्ट्या एकमेकांजवळ असतात आणि याच्या आधारे ती बँक स्थापन केली जाते. याचे उदाहरण तुम्ही जर घेतले तर ती सुभद्रा लोकल एरिया बँक आहे, ज्याच्यामध्ये कोल्हापूर, सांगली आणि बेलगाव हे 3 जिल्हे येतात. शिवाय अजून एक उदाहरण घेऊ शकता की कोस्टल लोकल एरिया बँक आहे. ही गुंटूर, वेस्ट गोदावरी आणि कृष्णा हे 3 जिल्हे किंवा 3 एरियामध्ये येतात. अशा 3 जिल्ह्यांचं किंवा 3 भौगोलिकदृष्ट्या एकमेकांजवळ असणाऱ्या क्षेत्रांवरती ही एक बँक असते. तर आता आपल्याला पुढे परकीय बँका हे पाहायचं आहे. तर मित्रांनो बघा, 1853मध्ये मर्संटाईल बँक ऑफ इंडिया, लंडन अँड चायना या परकीय बँकेने काय केले? भारतामध्ये प्रवेश केला. सर्वप्रथम ही बँक भारतात आली. कधी? 1853मध्ये. आणि या बँकेची भारतातील उपसंस्था कुठे स्थापन झाली तर मुंबईमध्ये स्थापन झाली. कोणत्या बँकेची? मर्संटाईल बँक ऑफ इंडिया, लंडन अँड चायना. आणि या बँकेचेच आधुनिक रूप म्हणजे काय? HSBC बँक. तर या बँकाचे ते आधुनिक रूप HSBC बँक हे होते आहे. तर मित्रांनो, ही बँक कुठून सुरू झाली होती? हाँगकाँगमधून सुरू झाली होती. आणि या बँकेचे सध्याचे मुख्यालय कुठे आहे? लंडनमध्ये आहे. आणि भारतात सर्वप्रथम 1987मध्ये ATM सुरू करणारी HSBC ही परकीय बँक आहे. भारतात सर्वप्रथम ATM कोणी सुरू केले तर HSBC बँकेने सुरू केले. कधी? 1987मध्ये. आणि सध्या भारतात सर्वाधिक 102 शाखा कोणत्या बँकेच्या आहेत? स्टँडर्ड चार्टर्ड बँकेच्या आहेत. आणि मग त्याच्यानंतर 50 शाखा कोणाच्या आहेत तर HSBC बँकेच्या आहेत. हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. मित्रांनो, आता आपल्याला सहकारी बँका पाहायच्या आहेत. हे शेवटचा बँक प्रकार आहे, तर एक काळजीपूर्वक ऐका.
तर बघा, जे सहकारी बँका आहेत, कोऑपरेटिव्ह बँक्स आहेत, 1904 मध्ये काय झालं, सहकारी पतपुरवठा संस्था कायद्यान्वये त्या भारतामध्ये सहकारी बँका उभारणीला सुरुवात झाली. कोणता कायदा? सहकारी पतपुरवठा संस्था कायदा 1904 मध्ये सुरुवात झाली आणि 1912ला सहकारी संस्था कायदा करण्यात आला. कधी? 1912ला हा कायदा करण्यात आला आणि हा कायदा सहकारी बँकांसह सर्व सहकारी संस्थांसाठी लागू होतो. म्हणजेच हा कायदा ज्या सर्व सहकारी संस्था आहेत यांसाठी लागू करण्यात येतो. मित्रांनो, हे बँकांमध्ये लघु मुदतीच्या कर्ज देणाऱ्या ग्रामीण सहकारी बँका असतात. यामध्ये प्राथमिक कृषी संस्था असते किंवा जिल्हा सहकारी पतसंस्था असते, राज्य सहकारी पतसंस्था असते, ते आपल्याला पुढे पाहायचे आहे. आणि या कर्ज देणाऱ्या बँका असतात. कसल्या? लघु मुदतीच्या कर्ज देणाऱ्या बँका. आणि यालाच काय म्हटले जाते? तर त्रिस्तरीय रचना म्हटली जाते. बघा, यामध्ये दिलेले की प्राथमिक स्तर, प्राथमिक सहकारी संस्था. जिल्हा स्तरावरती काय असतं? जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व ग्रामीण आणि नागरी. आणि राज्य स्तरावर काय असतं? राज्य सहकारी बँक. तर कोणती राज्य सहकारी बँक आहे? शिखर बँक. तर बघा मित्रांनो, ज्या प्राथमिक स्तरावरच्या बँका असतात ते 10 किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींनी किरकोळ सभासद शुल्क भरून स्थापन केलेल्या असतात. कोणत्या? प्राथमिक स्तरावरील प्राथमिक सहकारी संस्था. शिवाय ज्या जिल्हा सहकारी संस्था असतात या जिल्हा स्तरावरती कार्यरत असतात आणि डिस्ट्रिक्ट बँक्स असतात. आणि यामध्ये या बँकांच्या संचालक मंडळामध्ये जिल्ह्यातील प्राथमिक कृषी पतसंस्थेचे अध्यक्ष असतात. शिवाय राज्य सरकारचे प्रतिनिधी असतात, राज्य सहकारी बँकेचे प्रतिनिधी असतात आणि याच्यातून संचालक मंडळातून एक अध्यक्ष निवडलेला असतो. पुढे आहे राज्यस्तर. राज्यस्तरावरील राज्य सहकारी बँक, शिखर बँक. तर मित्रांनो, या राज्यस्तरावरती कार्यरत असतात आणि या बँका म्हणजेच त्या राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचा संघ होय. तर या कोणत्या बँका असतात? शिखर बँका असतात. तर मित्रांनो, आपला हा व्हिडिओ इथे संपलेला आहे. एक शेवटचा भाग या पाठाचा राहिलेला आहे. हा पाठ थोडा मोठा आहे, भारतीय वित्तीय बाजार या पाठाचा भाग 3 उद्या आपण पाहूया. आणि त्यामध्ये आपल्याला भांडवली बाजार काय आहे याविषयी जाणून घ्यायचं आहे आणि ते देखील महत्त्वाचं आहे. त्यामुळे लेक्चर मिस नका करू. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.